स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल्स करिता अपडेट सांगतोय, जाहिराती संदर्भात सुद्धा अपडेट सांगतोय आणि जास्त मार्क्स असणारे जे विद्यार्थी आहेत, जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी सध्या हवेत आहेत, परंतु ही हवा कधीही निघू शकते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्यासाठी प्रिफरन्स किती द्यायचे आहेत? 100च प्रिफरन्स आपण देणार आहोत. प्रत्येकाला असं वाटतंय की मला खाजगी संस्थांमध्ये नोकरी नको, मला गव्हर्नमेंटमध्ये महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जिल्हा परिषद असते, या माध्यमातून मला या शाळांमध्ये मला नोकरी मिळायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात जास्त मार्क्स असून सुद्धा विद्यार्थी बाहेर राहू शकते किंवा ते पोर्टलमधून बाहेर होऊ शकतात. हेच अपडेट मी घेऊन आलेलो आहे आणि तेच अपडेट तुम्हाला ऐकायचं आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही जे अपडेट असेल, भरतीचा अपडेट असेल, बीएड डीएडचा अपडेट असेल किंवा फी संदर्भातील अपडेट असेल, कोणताही अपडेट एज्युकेशनच्या संदर्भातील केजी टू पीजी करता, हायर एज्युकेशन करता आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा. सध्याची परिस्थिती काय आहे पोर्टलच्या बाबतीत, तर आपल्याला काल एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की जाहिराती आस्थापनांना जाहिरातीची डेट दिलेली आहे देण्याची, ती 31 तारीख लास्ट डेट आहे. मग अजूनपर्यंत त्यामध्ये एकच जिल्हा परिषदच्या आस्थापनांच्या माध्यमातून काय झालेले आहे, जाहिराती आलेल्या आहेत. बाकी 150-200 जाहिराती खासगी संस्थांच्या आलेल्या आहेत, परंतु बाकी इतर जिल्हा परिषदा का देत नाही आहेत, का वेळ लावत आहेत? आयुक्तालयांचं पत्रही सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. मग जागा जर कमी आल्या तर काय होईल? बरोबर आहे, जागा जर कमी आल्या तर काय होईल? म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ऍव्हरेजली मार्क्स असणारे ते तर विद्यार्थी जाणारच आहेत, 100 पेक्षा कमी असणारे विद्यार्थी तेही आउट होणार आहेत. मग ज्यांना मार्क्स जास्त आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, जर जागा 10 ते 15,000 येत आहेत म्हणजे डेटचं एक्सटेंड होणार आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की डेट मुदतवाढ मिळणार आहे, पुन्हा 10 दिवस मुदतवाढ मिळू शकते, म्हणजे 10 जून पर्यंत यांना मुदतवाढ देऊ शकतात किंवा 15 जून पर्यंत किंवा 5 दिवस वाढवून पुन्हा सेकंड टाइम 5 दिवस वाढवू शकतात, असे 10 जून पर्यंत ते मुदतवाढ देऊ शकतात. कारण आपल्याला फॉर्म भरता वेळी सुद्धा मुदतवाढ मिळालेली होती, मग आस्थापनांना सुद्धा ती मुदतवाढ मिळेल एवढं नक्की. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जास्त मार्क्स आहेत, जास्त मार्क्स असताना सुद्धा आपल्याला नेमका त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यांना ज्यांना जास्त मार्क्स आहेत ते सर्व विद्यार्थी, प्रत्येकाला असं वाटतं की मला माझा जिल्हा मिळाला पाहिजे, प्रत्येकाला असं वाटतं की मला माझ्या घराजवळची शाळा मिळाली पाहिजे, प्रत्येकाला असं वाटतंय की मला माझ्या घरून जाऊन येऊन झालं पाहिजे, अशी शाळा मिळाली पाहिजे. का? तर मला मार्क्स जास्त आहे, मला 150 अबो आहे, मला 160 अबो आहे, मला 130 अबो आहे, मला माझा विभाग मिळाला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं हीच भावना प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असते आणि यामुळे ज्या एरियामध्ये तुम्ही असता त्या एरियामध्ये जर जास्त प्रमाण त्याचा या टक्के असणार आहे किंवा जास्त मार्क्स असणाऱ्यांचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या ठिकाणी स्पर्धा जास्त असेल आणि जागा कमी जर असेल तर तुम्ही आउट होणार आहात. म्हणून या जागेंचा, तुमच्या कॅटेगरीचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. तुमच्या जागा नेमक्या किती आहे, तुम्हाला मार्क नेमके किती आहे, प्रिफरन्स कसे टाकायचे, या सर्व बाबींचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. तुमचं माध्यम काय आहे हे सुद्धा तुम्हाला पाहावं लागणार आहे. समांतर आरक्षण आहे का, या सर्व बाबींचा विचार तुम्हाला करून ही 100 प्रिफरन्स जे आहे ते प्रिफरन्स तुम्हाला टाकावं लागणार आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, तर तुम्हाला ज्या वेळेला तुम्हाला प्रिफरन्स येईल त्यावेळेला मात्र तुम्हाला पीडीएफ करावं लागणार आहे, त्याची झेरॉक्स काढावं लागणार आहे, त्या झेरॉक्स वरती तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे आणि या अभ्यासानुसारच प्रिफरन्स 1, 2, 3 या पद्धतीने करायचं आहे. जर एकदम एक्स्ट्रीम लेवलला तुमचे 130 अबो नाही तर 180 अबो मार्क्स असतील, 170 अबो मार्क्स असतील तर तुम्हाला तुमचा जिल्हा 100% मिळेल. पण तुम्ही 140-135च्या घरात जर तुमचे मार्क्स असतील तर विद्यार्थी मित्रांनो, स्वतःला शहाणे समजू नका. तुम्हाला त्याचा अभ्यास करूनच तुम्हाला ते काय द्यावं लागलं, प्रिफरन्स. नाही तर 100 प्रिफरन्स म्हणजे काय आहे, तर लिमिटेड आहे, मर्यादित आहे या सर्व गोष्टी. मग मर्यादित असताना आपण तिथून ज्या लेवलची मार्क्स असणारे विद्यार्थी जर मिळाले तर आपण ते प्रिफरन्स आपले वायफर जाईल, तिथून आपण आउट होऊ, कारण तुमच्या जागा ज्या भरल्या जातील तसं तसं तुमचे प्रिफरन्स कमी कमी होत जातील. त्यामुळं आपण सर्वांनी याचा अभ्यास करायला पाहिजे. दुर्गम भागाचाही विचार करा, तुम्हाला तुमच्या विभागाचाही विचार करा, तुमच्या स्वतःच्या जिल्ह्याचाही विचार करा, तुम्ही तुमच्या तालुक्यात किती जागा त्याचाही विचार करा. आणि हा जो विचार आहे हा विचार कशानुसार करावा लागणार आहे, तुमच्या गुणानुसार, तुमच्या जागेनुसार, तुमच्या जागेनुसार तो विचार करावा लागणार आहे, तुमच्या माध्यमानुसार हा विचार करावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला सर्वांना आपल्याला काय करायचे, प्रिफरन्स द्यायचे आहेत. पण जाहिरातीसाठी सुद्धा आता आपल्याला काम करावं लागणार आहे, कारण जाहिराती अजूनपर्यंत खूप कमी आलेल्या आहेत.
जाहिराती जास्तीत जास्त येण्यासाठी आपल्याला मंत्रालयाचा पाठपुरावा, आयुक्तालयाचा पाठपुरावा, इतर जे आहे ते शासनावरती प्रेशर ग्रुप कसा करता येईल, प्रेशर कसा आणता येईल याच्यासाठी विविध संघटना आहेत. या संघटनांना आपल्याला काम करावं लागेल. एकीकडे जे आपले कांबळे सर आहेत तेही काम करत आहेत, बालूसा माने मॅडम तेही काम करत आहेत. इकडे युवा जे फोरम आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला काम होता, असोसिएशनच्या माध्यमातून देशमुख सर आपल्याला काम करताना दिसत आहे. अशा विविध जे काही संघटनांच्या माध्यमातून काम करणारी लोक आहेत यांना सोबत घेऊन या सर्वांचं जी डिमांड आहे सर्वांची एकच आहे, उद्देश एक आहे, जास्तीत जास्त जागा येऊन कमीत कमी कट ऑफ कसा लागेल याच्यासाठी सर्वांचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे. सोबतच कला क्रीडा ज्या जागा आहेत, कला क्रीडाच्या जागा असतील, शारीरिक शिक्षणच्या जागा असतील, संगीताच्या जागा असतील, त्या सुद्धा यावर्षी येणार आहेत. तर त्या सुद्धा जागा याच पहिल्याच टप्प्यामध्ये असं यायला पाहिजे, याच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे. तरच आपल्याला ही प्रिफरन्स कामात येणार आहे. नाही तर जास्त मार्क्स असून सुद्धा आपण काय व्हाल, बाद व्हाल आणि तुमच्या तोंडात आलेला घास जो आहे तो तोंडासमोर आलेला घास काय होईल, पळून जाईल विद्यार्थी मित्रांनो. आणि शेवटी आपल्याकडे निराशा किंवा अपेक्षा भंग झाला म्हणून आपण निराश होणार आहात, ही वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी तुम्हाला या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट आपल्याला कसं वाटलंय नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनल मात्र सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना आपण हेल्प करणार आहोत, मदत करणार आहोत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणारा लिंक आहे त्या लिंकवरती जॉईन व्हा, जेणेकरून मला संपर्क साधता येईल, मला तुमच्याला बोलता येईल, तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.